कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे उद्या सकाळी होणाऱ्या देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीची तयारी जोरदार सुरू आहे। देवाभाऊ केसरी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी सुमारे 2.5 ते 3 लाखावर शौकीन नांगोळे पट्टा परिसरात उपस्थित राहतील असा अंदाज आहे। भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व निमंत्रक संदीप गिड्डे पाटील शर्यतीचं नियोजन करत आहेत। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्वागतासाठी कवठेमहांकाळ नगरी सज्ज झाली आहे। देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ नगरी सजली आहे। स्वागत कमानी आणि डिजिटल हे लक्षवेधक ठरलेत। राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचं जंगी नियोजन निमंत्रक व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी केले। नांगोळ पट्टा येथे देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। शर्यतीची जय्यत तयारी केली जाते। महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी अशी देवाभाऊ केसरी शर्यत अजून ही राज्यातील सुमारे 500हून अधिक प्रसिद्ध गाड्या इथे उपस्थित राहणार आहेत।